तर आता थर्ड बघा, चेंज विथ द डेप्थ. डेप्थने कशी चेंज होती जीची व्हॅल्यू. तर आतापर्यंत आपण जेवढं बघितलं की रेडियस कमी कमी होत चालला होता, तर जीची व्हॅल्यू काय होत होती, वाढत चालली होती. तर त्या हिशोबाने रेडियस म्हणजे आता डेप्थला चाललोय आपण, म्हणजे खोलवर चाललोय पृथ्वीवर त्याच्या सरफेस पासून. तर त्यावेळेस जी आरची व्हॅल्यू जर कमी झाली तर जीची वाढली पाहिजे, पण असं होत नाही. का होत नाही बघा, हा फॉर्म्युला नीट बघा. जीची व्हॅल्यू जर वाढली तर आरची म्हणजे आरची व्हॅल्यू जर कमी झाली तर जीची व्हॅल्यू वाढलीच पाहिजे, बरोबर. पण इथं ज्यावेळेस तुम्ही याबद्दल बोलताय, सरफेस वरती बोलताय, त्यावेळेस जो मास आहे अर्थचा तो एवढ्या पूर्ण पार्टचा आहे, म्हणजे हा जो काही पार्ट आहे पूर्ण त्या पार्टचा मास आपण कन्सिडर करतो. पण ज्यावेळेस तुम्ही इथं आला, डेप्थ मध्ये आला तुम्ही, त्यावेळेस रेडियस तर कमी झाला, जीची व्हॅल्यू स्लाइटली वाढली, पण मास पूर्ण कमी झाला. आता हा जो वरचा मास आहे त्याचा फोर्स काहीच लागत नाहीये या ऑब्जेक्ट वरती. आतमध्ये जो काही पार्ट उरलाय त्याचा फोर्स लागतोय त्या ऑब्जेक्ट वरती. तिथून अर्थ त्या ऑब्जेक्टला खाली ओढतीये, म्हणजे याचा काही संबंध नाही आता. तर अशा केसमध्ये मास कमी झाल्यामुळे जीची व्हॅल्यू डायरेक्ट कमी होती. बघा, मास कमी झाला, इथं जर मास कमी झाला तर जीची व्हॅल्यू पण काय होणार, कमी होणार. ओके, म्हणजे मास आणि रेडियस या दोघांचं इफेक्टिव्ह जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला हे कळतं, जर डेप्थ वाढली तर जीची व्हॅल्यू पण काय होती, कमी होती. म्हणजे जसं जसं तुम्ही खोलवर जाणार तसं तसं जीची व्हॅल्यू काय होत जाणार, कमी होत जाणार. आणि एक पॉईंट असा येईल जिथं जीची व्हॅल्यू पूर्णपणे 0 होईल. ओके, तर आता एकदा वाचून घेऊ आपण. As the depth increases, the value of G decreases because effective mass of the earth attracting the object decreases faster than the reduction in the radius. म्हणजे जसं जसं रेडियस कमी होतोय त्याच्यापेक्षा जास्तने मास कमी होतोय, त्यामुळं जीची व्हॅल्यू काय होती, कमी होती. जरी रेडियस कमी होत असेल तरी पण मास कमी झाल्यामुळे जीची व्हॅल्यू कमी होते. ओके, तर इथं काय लक्षात ठेवायचं फक्त, की जसं जसं तुम्ही आतमध्ये जाणार तर रेडियस काय होणार, कमी होणार, आणि जीची व्हॅल्यू पण काय होणार, कमी होणार. ओके, कळलं. ह्या जर तुम्हाला कन्सेप्ट कळला असेल, हे फक्त शॉर्ट लक्षात ठेवायचं. आर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू जी, एच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू जी, आणि जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. म्हणजे जी कमी झाला तर रेडियस पण कमी होणार, रेडियस कमी तर जी पण कमी. ओके, डन, क्लिअर. भेटूया पुढच्या पार्टमध्ये.